बॉम्बे हायकोर्ट समोर असणाऱ्या ओव्हल मैदान येथे असणाऱ्या आकांक्षा शौचालयाच्या बाहेर भाजपचे 3 नगरसेवक या ठिकाणी आंदोलन करत आहेत। पोलिसांचा फौजफाटा देखील आहे, बीएमसीचे अधिकारी देखील आहेत। मात्र हे नक्की प्रकरण काय आहे जर पाहायला गेलं तर मकरंद नार्वेकर असतील, हर्षिता नार्वेकर असतील, तसेच त्याचबरोबर इतर नगरसेवक देखील या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळते। गौरवी शिरोळकर देखील या ठिकाणी आहेत। नक्की हे प्रकरण काय आहे, बीएमसी अधिकाऱ्याची विरोधात घोषणाबाजी काय सुरू आहे, पण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, नक्की हे प्रकरण काय आहे? ह्याच्यात ॲस्पिरेशनल टॉयलेटच्या नावाखाली 2-2 कोटी रुपयाचे एक शौचालय बांधण्याचं कारस्थान हे प्रशासन, महानगरपालिकेचं प्रशासन करत होतं। गेल्या अधिवेशनामध्ये मान्य मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं, तसे निर्देश पास झाले की हे काम त्वरित ह्याच्यात जोपर्यंत सखोल चौकशी होऊन अहवाल सादर होत नाही तोपर्यंत हे बांधकाम पुढे चालू ठेवू देणार नाही असं आश्वासन आणि निर्देश हे मान्य मंत्री महोदयांनी दिले। असं असतानाही आज तुम्ही बघू शकतात की इकडे रासरोसपणे महानगरपालिका काम करते आहे। ह्याचा हा क्लिअर इंडिकेशन आहे की आता महानगरपालिकेच्या प्रशासनाला मान्य मंत्री महोदयांचं किंवा गव्हर्नमेंटचं कोणताही धाक राहिलेला नाही। आज तुम्ही जर इकडे बघितलं तर बीएमसीनी च्या संगममतेनी कॉन्ट्रॅक्टरनी इकडे 150 वर्ष झाडे कत्तल केलेलं आहे, हे आपण बघू शकतोय। इकडे फुटपाथ पॉलिसी, पेडेस्ट्रियन पॉलिसीचा कोणताही त्यांनी मान ठेवलेला नाही। लोकांना जायला कम्प्लिटली फुटपाथ ब्लॉक करून टाकलेला आहे। इकडे आदेश असूनही काम चालू ठेवलेलं आहे। असा इल्लीगल बेकायदेशीर कारभार महानगरपालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर करत आहे आणि आमची माफक अपेक्षा हीच आहे, नगरसेवक म्हणून आम्ही ए वॉर्डचे तिन्ही नगरसेवक हीच माफक अपेक्षा करत आहोत की संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टरवर ही कारवाई झालीच पाहिजे। आता बीएमसीचे अधिकारी काय सांगतात? बीएमसीचे अधिकारी एक चालढकल करतात। वॉर्ड ऑफिसर सांगतोय डीएमसीचं नाव, डीएमसी सांगतोय दुसऱ्या डीएमसीचं नाव, ते सांगतायत एएमसीचं नाव। ह्याच्यात आमची ठाम मागणी आहे की संबंधित अतिरिक्त आयुक्त ज्यांना बोलवण्यात आलं गेल्या अधिवेशनमध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे। ह्या इल्लीगल कामाची शहानिशा झालीच पाहिजे आणि तोपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही, इकडे प्रोटेस्ट करणार असा निर्णय लोकांच्या भावना आम्ही कन्सिडर करून घेतलेला आहे। काय वाटतं, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, केंद्र सरकार आहे, बीएमसी मध्ये तुमचं सरकार आहे, काय वाटतं अधिकारी लोक ऐकत नाही तुमचं? दुर्दैवी बाब आहे की अधिकारी लोक आमचं ऐकतात नाही ऐकत, हा वैयक्तिक विषय नाही, हा विषय लोकांच्या गरजेचा आहे, लोकांना न्याय द्यायचा आहे। आणि जर तुम्ही बघितलं आहे आम्ही जे आज बोललो आहे की आमचे आरोप जर 1% जरी खोटं असेल तर तुम्ही बोलाल ते हरू। आज जर अधिकारी आणि बीएमसी चोरी छुपे जर असा कारभार करणार असेल तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठे? विधानसभा अध्यक्ष देखील तुमचे बंधू आहेत, तुम्ही याबद्दल करून पत्र व्यवहार करणार आहात का किंवा मंत्री महोदयाशी संपर्क साधणार आहात का? अशा बीएमसी अधिकाऱ्यावरती तुमची कारवाईची मागणी आहे? निश्चित रूपात मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो अतिशय पारदर्शक आहे। जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे त्याला कधीही साथ दिलेली नाही भारतीय जनता पक्षाने। आणि ही बाब आम्ही आमच्या वरिष्ठकांकडे अवश्य नेणार आहोत। काय तुम्ही कारवाईची मागणी करता? कारण वारंवार सांगून देखील एवढं मोठं जर तुम्ही असं म्हणताय की स्थगिती दिली असताना जर काम सुरू असल्यावर तुम्ही पत्रव्यवहार करून यांच्यावरती कारवाईची मागणी करणार का? आज एक लक्षात घ्या, इकडे गैरकारभार चालू होता आणि त्याचसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाने आणि त्यांच्या मान्य मंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला, अहवाल सादर करायला सांगितलेला आयुक्तांना, त्यांनी निर्देश दिलेले की तोपर्यंत काम थांबवण्यात यावं। असं असूनही जर खालचे अधिकारी आणि प्रशासन मनमानी कारभार करत असतील तर मला खात्री आहे की त्यांच्यावर निश्चित रूपात कारवाई होणार। काय वाटतं, कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे? अशा अधिकारी धाडस का करतात? कोणाचा आशीर्वाद आहे? काय आहे, मी म्हणजे आय विल नॉट मिन्स वर्ड्स, पण ह्याच्यात गेल्या वेळेला अश्विनी जोशी अतिरिक्त आयुक्तांना बोलवण्यात आलेलं, त्यांनी आश्वासन दिलेलं सभागृहात, विधान भवनमध्ये सभागृहात आश्वासन दिलं की ते चौकशी होईपर्यंत हे काम थांबवण्यात येणार। आणि असं आश्वासन असूनही जर इकडे तुम्ही बघतायत की 150 वर्ष झाडांचा कत्तल झाला आहे, इकडे काम अजूनही चालू आहे, इकडे लोकांना जायला फुटपाथपासून वंचित ठेवलं असेल तर मला वाटतं अतिरिक्त आयुक्तांनी याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली पाहिजे। एवढं करून जर तुमचं अधिकारी नाही ऐकलं, पुन्हा काम सुरू ठेवलं तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? काय आहे, वी आर लॉ अबाइडिंग सिटीजन्स, वी आर सर्टन की आमचं जे म्हणणं आहे ते रास्य आहे,
ते कायद्याच्या पलीकडे जाऊन कॉन्ट्रॅक्टरनी काम केलेलं आहे. म्हणून मला खात्री आहे की महानगरपालिकेचे अधिकारी ह्याच्यात योग्य ती कारवाई करतील आणि जर त्याच्यात लोकांना सामान्य गोरगरिबांना आणि नागरिकांना न्याय मिळाला नाही त्यांच्याकडून तर कायद्याची सुव्यवस्था आहे की कोर्ट आहे, बाकी व्यवस्था आहेत. नक्कीच हे होते नार्वेकर. हे शौचालय आहे हे पूर्णपणे महानगरपालिकेच्या वतीनं पाठपुरावा करून हे सगळं अनुमती असलं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता महानगरपालिका काय पाऊल उचलेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की पाहायला गेलं तर हे भाजपचे तिन्ही नगरसेवक आहेत. ए वॉर्डचा हा भाग आहे आणि भाजपचे तिन्ही नगरसेवक यांच्यावरती ही आंदोलनाची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका याच्यावरती काय निर्णय घेईल हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन चरणसोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.